ए झालं, बी झालं, सी झालं, डी झालं, आता राहिलं ई. ई स्टँड्स फॉर एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज, म्हणजे शारीरिक व्यायाम करायला पाहिजे. हा व्यायाम रोज करायला पाहिजे प्रत्येकानं, त्याच्यात खाडा टाकायचा नाही. ज्या दिवशी व्यायाम करायला आपल्याला सवड होणार नाही त्या दिवशी एक वेळचं जेवण घ्यायचं नाही. मग बरोबर वेळ होतो. अरे जेवण नाही म्हणजे काय, त्याच्यापेक्षा आपला व्यायाम केलेला बरा. आणि ज्यांना सूर्यनमस्कार जमत असतील त्याच्यासारखा उत्कृष्ट व्यायाम नाही. सूर्यनमस्कारामध्ये सर्व योगासनं बसवलेली आहेत आणि तो 12 आकडे सूर्यनमस्कार, याचे जर 12 नमस्कार घातले तर सबंध घाम अंगाला फुटायला लागतो, इतका व्यवस्थित तो हे होतो. पूर्वी असे जे जे महान व्यक्ती झाल्या, जे मला बरीच त्यातली नावं आठवतात, की त्यांनी 100 सूर्यनमस्कार त्या काळी घातलेले आहेत. कसली तब्येत राहणार आहे त्याच्यामुळे. हे सूर्यनमस्कार हे अतिशय महत्वाचं, तो एक व्यायाम प्रकार करा. ज्यांना ते जमत नाही आणि आवडत आहे किंवा ज्यांचं वय जरा जास्त झालेलं आहे त्यांनी फिरायला जावं. पण फिरायला जायचं आहे ते रमत गमत नाही, व्यायाम म्हणून जायचं आहे. वेगात जायचं शक्य तितकाच, आणि अर्धा तास एका दिशेनं जायचं एका रस्त्याला, आणि तेवढ्याच वेळात ते अंतर परत यायचं. नाही तर काय होतं, बरेच जण जातात वेगात आणि येताना हळू येतात. ते नाही, तेवढ्याच वेळात परत आलं पाहिजे. आणि त्यावेळेला जाताना आणि येताना लक्ष कुठं ठेवायचं, तर श्वास. श्वास जो आहे हा श्वास पूर्ण आत आल्यावर पोट फुगलं पाहिजे. पोट फुगलं पाहिजे. पोट फुगल्यामुळे ही मधली डायफ्रेम उचलल्यामुळे छाती फुगली पाहिजे. म्हणजे इथे हवा येते, इथेच पोटात येत नाही, पण पोट फुगणं त्याच्यावरनं कळतं आपल्याला की पूर्ण श्वास घेतला ना. श्वास का घेतो, त्यातला ऑक्सिजन आपल्याला प्राणवायू मिळण्यासाठी आहे. हा प्राणवायू आपण पूर्ण वापरला पाहिजे. आणि जे वरच्यावर नुसता श्वास घेतात त्यांना त्याचा लाभ होत नाही. विशेषतः जे कार्यालयात काम करतात कम्प्युटरवर याच्यावर, त्यांचा श्वास इतका हळू झालेला असतो की तो श्वास आहे तो पोटानं होतच नाही, तो सगळ्या छातीतच होत असतो फक्त. म्हणजे आपण जेवताना अर्धवट खायचं आणि ते पान फेकून द्यायचं, तसं प्रत्येक हा हवेचा घास जो आहे तो अर्धवट आपण टाकून देत असतो. मग काही कार्यालयामध्ये आता प्रोग्रॅमिंग मध्येच अशी सूचना दिली आहे, BB असे शब्द येतात. BB म्हणजे बेली ब्रिदिंग, पोटानं श्वास होतोय ना असं सारखी स्वतःला सूचना द्यायला लागते. आणि तो काय प्रत्येक असं भरभर करायचं असं नाहीये. तुम्ही एक हात डावा हात छातीवर ठेवा आणि उजवा हात पोटावर ठेवा बरं सगळेजण. असं करा जरा तुम्ही माझ्या बरोबर. डावा हात छातीवर, उजवा हात पोटावर, आणि पूर्ण श्वास घ्या. पूर्ण पूर्ण आणि उजवा पोटावरचा आहे तो पुढे जास्त आला पाहिजे, आणि मग आत जायला पाहिजे. पुन्हा एकदा घ्या. अशी सवय ठेवली पाहिजे. आणि याचा आदर्श कोण, तर लहान मूल. घरात लहान मूल झोपलेलं बघा, त्याचं श्वासाच्या बरोबर पोट कसं वर येतं संतपणे आणि खाली जातं. आणि हे आपलं साधारण 8-10 वयापर्यंत व्यवस्थित चाललेलं होतं. आपली बुद्धी ज्यावेळेला जास्त काम करायला लागली त्यावेळेला पोटाचा श्वास हळूहळू कमी झाला आणि फक्त छातीनं मीपणा वाढला की छातीचा नुसता श्वास सुरू होतो. मग कार्यालयात तो नुसताच काम करताना पोट छातीचाच हे करतो. लक्षात आलं म्हणून तो पोटाचा सुरू करतो आता. पण निरोप येतो, साहेबांनी बोलवले मला, थांबलाच पोटाचा श्वास. पोटाचा श्वास न करणं हे चिंतेचं लक्षण आहे. आणि ज्याचं मन स्वास्थ्य चांगलं आहे त्याचा तो पोटानं होत राहतो. त्या लहान मुलाला चिंताच नसतं, चिंता करणारी वेगळी असतात, त्यामुळे त्याचं पोटाचं होत असतं, त्याच्या चिंता सुरू. म्हणून हे लक्षात ठेवा. पण फिरायला जाताना आपण एकटे असतो त्यावेळेला तर लक्ष देता येतं की अरे पोटाने येतोय ना श्वास, ठीक आहे. मग तो किती पावलात एक होईल तो भाग मोजायचा नाही, चालत राहायचं पण त्या वेगाने. हात आहेत त्याची मुवमेंट करायची त्यावेळेला. म्हणजे हे चालणं हा एक चांगला व्यायामच आहे. पण प्रसन्न भाग वाटतो अशा भागामध्ये फिरायला जावं. कोल्हापूर आहे तर रंकाळा चांगला आहे, पुण्यामध्ये आहे तर इतक्या चांगल्या बागा आहेत तिकडे जाता येतं, असं सुरेख फिरायला जावं. अजून व्यायामाचे प्रकार इतके आहेत की लहान मुलं असतील त्यांनी भरपूर खेळावं. खेळी कलाही प्राप्त होती आणि व्यायामही होत आहे, दोन्ही आहे. पूर्वी कबड्डी खेळता येत असेल, खो खो खेळता येत असेल तर उत्तम आहे. खो खो मध्ये तर इतके त्याला चपळाई ठेवायला लागते
किंवा या कबड्डीमध्ये, हे फार महत्वाचं आहे. लंगडी आहे, हे खेळ आहेत सगळे. बाकीचे हल्लीच्या खेळातलं सांगायचं जातं फुटबॉल आहे की ज्याच्यामध्ये चांगला व्यायाम होतो. हा खेळ आहे, हे खेळ खेळावे. अजून व्यायामाचा प्रकार म्हणजे योगासनं. योगासनं ही आपली भारतीय पद्धती म्हणून एक जगमान्य झालेली. आपल्याला भारतातल्यांना अभिमानानं सांगण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात योगासन आहे. आणि योगासनं करायला कुठे इतक्या ठिकाणी आता त्याचे वर्ग भरतात, तिथे जाऊन शिका, मुद्दाम शिका. मला आता याच्यामुळे केव्हा वेळ होणार वगैरे असलं करायचं नाही. पहिलं आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं. जिसने तब्येत रखी उसने जमाना देखा. मी माझं करिअर आणि हेच नुसतं करतो आणि व्यायाम करत नाही, सारखं इकडं तिकडं, आणि मग काय होतं, पैसे मिळालेले साठवलेले सगळे आजारपणात घालावे लागतात, दुसरं काही नाही. आणि आपण सतत आजारी पडल्यावर सगळ्या नातेवाईकांना आपण चिंतेचा विषय करतो. कधी कुठलं पत्र आलं तर त्याच्यात आपल्यासाठी एक वाक्य राखीव, बाकी इकडे ठीक, नानांची तब्येत काय म्हणते, झालं आपल्यासाठी एक वाक्य. हे आपण ते नानांची तब्येतवाले नाना आपण व्हायचं नाही. त्याच्यासाठी हा योगासन शिकायचं. योगासन ही शांतपणे करायची गोष्ट. सकाळी प्रसन्न वातावरणात करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. एक गोष्ट आहे, खाल्ल्यानंतर 2 ते 3 तास हे असले व्यायाम करायचे नाही जे जास्त प्रभावी आहेत. ते योगासनं करायचे ते खाण्यानंतर 3 तासांनी किंवा खाण्याच्या आधी करायची. सकाळी उठल्यावर करायला काहीच हरकत नाही. ती योगासन आहे. मी भाग्यवान, नागपूरला मी असताना जनार्दन स्वामी म्हणून तिथं, आणि जनार्दन स्वामी यांनी योगासनासाठी आपलं आयुष्य दिलं. ते घरी जायचे कोणाच्याही काही ओळख असो नसो, आणि त्यांना म्हणायचे बाबा मी योग शिकवणार आहे, तुम्हाला जरा नुसती माहिती सांगू का, असं बोलायचे. म्हणजे करा म्हणायचेच नाही. आणि माहिती देताना मग स्वतः करून दाखवताना समोरच्याला वाटलं तर तोही जरा करायला लागायचा आणि हे करायचं. त्यांनी विचारलं तर त्यांना दूध केळ काही मिळायचं नाही, तर